एक्सक्लुझिव्ह हास्य सम्राट परवेज मुशर्रफ भाषण देऊन राहिला. 2000 लोक भाषण ऐकून राहिले आणि 10,000 मिलिटरी बंदुका घेऊन उभी. लोक नाही पळायला पाहिजे, लोक नाही पळायला पाहिजे. हे का भारत हो का कोणता तरी मिर्झा धरून आणला आणि सारे लोक कामधंदे सोडून ऐकून राहिले. मग यानं आपलं भाषण सुरू केलं. मी जेव्हापासून पाकिस्तानचा राष्ट्रपती झालो तेव्हापासून मी देशाची अशी प्रगती केली, मी देशाची तशी प्रगती केली. त्या लोकांमध्ये एक असा माणूस बसून होता का ज्याचा जन्म भारतात झालता आणि फाळणीनंतर तो पाकिस्तानात गेलता. म्हणजे त्याच्या अंगात थोडासा स्वाभिमान शिल्लक होता. स्वाभिमानाचे सारे क्रोमोझोम्स काही त्याचे संपले नव्हते. त्याला सहन नाही झालं. त्याला आला झेंडू दाटून. तो झाला उभा. अबे नालायक आहे ना म्हणे तू. परवेज मुशर्रफ म्हणे बस म्हणे खाली, बस म्हणे खाली. आता बसला बिचारा खाली. सत्तेपुढे शान पण चालत नाही. त्यानं पुन्हा सुरू केलं. मी देशाची अशी प्रगती केली, मी देशाची तशी प्रगती केली. हा पुन्हा उभा झाला. अरे नालायक आहे रे म्हणे तू. परवेज मुशर्रफ म्हणे बस म्हणे खाली, बस म्हणे खाली. आता बसला बिचारा खाली. यानं पुन्हा सुरू केलं. मी अशी प्रगती केली, मी तशी प्रगती केली. त्यानं पुन्हा फळी फोडली. अरे नालायक आहे रे म्हणे तू. परवेज मुशर्रफ म्हणे लय झालं म्हणे भाऊ. आता काय याच्या पुढे तू असा बोलशील तर तू टांग धरीन आणि तुला भारतात फेकून देईन. असं त्यानं म्हणल्याबरोबर तिथं जमा झालेले सारे लोक उभे झाले. नालायक आहे ना म्हणे तू. एका विमानात 4 देशाचे नागरिक बसून, भारताचा, अमेरिकेचा, रशियाचा आणि चुकून बांगलादेशचा. आता विमानानं टेक ऑफ घेतलं, विमान उडालं. 15 मिनिटांनंतर अमेरिकेचा नागरिक उठला. त्यानं आपली ब्रीफकेस काढली, त्याची चेन उघडली, त्यातून व्हिस्की नावाच्या दारूचा बंफर काढला, त्याचं बूच उघडलं, 2 घूट घेतले आणि उरलेली शिशी विमानाच्या बाहेर फेकून दिली. बाकीचे म्हणे अरे आम्हाला द्यायला पाहिजे होती. एवढी महाग मोलाची दारू तो फेकून दिली. अमेरिकेचा माणूस म्हणे लय आहे म्हणे आमच्या इथं, म्हणजे भरपूर आहे म्हणे आमच्या इथं. मग थोड्या वेळानं रशियाचा माणूस उठला. त्यानं आपली ब्रीफकेस काढली, त्यातून होडका नावाच्या दारूचा बंफर काढला, त्याचं बूच उघडलं, 2 घूट घेतले, उरलेली शिशी विमानाबाहेर फेकून दिली. बाकीचे म्हणे काहून असं, लय आहे म्हणे आमच्या इथं. आणि जो भारताच्या माणसाला राग आला, हा उठला, त्या बांगलादेशच्या नागरिकाजवळ गेला, त्याला उचललं, विमानाच्या बाहेर फेकून दिलं. बाकीचे म्हणे असं काहून, अरे लय आहे म्हणे आमच्या इथं. भारताचा सैनिक किती शूर आहे याची कल्पना न केलेली बरी. कारगिलचं युद्ध सुरू होतं आणि एक पाकिस्तानचा मेजर 700-800 सैन्य घेऊन एका टेकडी समोरून चालला. तर त्या टेकडीच्या मागून आवाज आला, म्हणे भारताचा एक सैनिक पाकिस्तानच्या 10 सैनिकाची बराबरी करते. पाकिस्तानचा मेजर म्हणे म्हणून दिल्यानं होते का म्हणे भाऊ, चाल बराबरी करून दाखव म्हणे. जा रे म्हणे 10 जण आणा म्हणे त्याला ओढत. गेले 10 सैनिक पाकिस्तानचे बंदुका घेऊन त्या टेकडीच्या मागं. 10 मिनिटं ठासठूस आवाज आला, कोणीच वापस नाही आला. पुन्हा टेकडीच्या मागून आवाज आला की म्हणे भारताचा एक सैनिक पाकिस्तानच्या 50 सैनिकाची बराबरी करते. पाकिस्तानचा मेजर म्हणे अबे कात्र्याचा तोंड आहे म्हणून लय लांब होतं का म्हणे तू. जा बी म्हणे 50 जण आणा म्हणे त्याला ओढत. गेले 50 सैनिक. अर्धा तास फायरिंग झाली आणि कोणीच वापस नाही आलं. पुन्हा आवाज आला का भारताचा एक सैनिक पाकिस्तानच्या 100 सैनिकाची बराबरी करते. पाकिस्तानचा मेजर म्हणे लय झालं म्हणे भाऊ, आता तुम्ही जा बरं म्हणे सगळे आणि करा म्हणे त्याची चटणी आणा म्हणे. गेले 700-800 सैनिक. 2-3 तास फायरिंग झालं आणि एकच पाकिस्तानी सैनिक लंगडत लंगडत बाहेर आला. म्हणे साहेब त्यानं आपल्याला मूर्ख बनवलं, तो एकटा नाही 2 जण आहे म्हणे ते. वर्गामध्ये गुरुजींनी एकदा विचारलं, मुलांनो कोणाकोणाला कला आवडते त्यांनी हात वर करा. सगळ्या मुलांनी हात वर केले. एका मुलाला विचारलं, सांग तुला कुठली कला आवडते. एक मुलगा म्हणाला, गुरुजी मला नाचायची कला आवडते. दुसऱ्या मुलाला, बाळ तू सांग तुला कुठली कला आवडते. गुरुजी मला चित्रकला आवडते. तिसऱ्या बाकावर एक मुलगा बसला, तू बारा तुला कुठली कला आवडते. मला हो तुला. ती दुसऱ्या बाकावरची चंद्रकला मला जाम आवडते. गुरुजीने एका मुलाला आणखी प्रश्न केला, बाळू बारा मोठा झाल्यावर काय काय होणार. गुरुजी मी मोठा झाल्यावर साने गुरुजी होणार. गुरुजी म्हणाले साने गुरुजी. बाळ साने गुरुजी होण्यासाठी बरंच मेहनत करावी लागते, बरंच कष्ट करावे लागतात. साने गुरुजी होणं एवढं सोपं नाही. मुलं म्हणाले काय सोपं नाही.
साने तर माझं आडनाव आहेच, फक्त गुरुजी होण्यासाठी मेहनत करावी लागेल. दुसऱ्या मुलाला विचारलं, बाळ तू शाळेतला मॉनिटर? हो सर, मी शाळेतला मॉनिटर. मी मॉनिटर. अच्छा. जबाबदारी म्हणजे काय सांग भाऊ? जबाबदारी म्हणजे काय? जबाबदारी नाही नाही, जबाबदारी म्हणजे काय? आता तू मॉनिटर आहेस, सांग जबाबदारी म्हणजे काय? गुरुजी बघा हा, एकदम ॲक्च्युली काय माहिती आहे, समजा तुमच्या पॅन्टीला 2 बटन आहेत. गाढवा काय बोलतोस? नाही नाही, समजा ना, समजायला काय जातं तुमचं. तसं तर हल्ली लोक चेनच वापरतात, पण समजा तुमच्या पॅन्टीला 2 बटन आहेत, त्यातलं एक बटन तुटलं, दुसऱ्या बटनावर जी पडते तिला जबाबदारी म्हणतात. शाळेच्या पटांगणात एक मुलगा कुत्र्याची शेपूट उडवत होता. गुरुजीने पाहिलं, गाढवा नालायका राजू काय करतोयस? कुत्र्याची शेपूट उडवू नकोस, तो चावील. मुलगा मला, नाही चावणार, कुत्रा नाही चावणार. गुरुजी म्हणाले, नालायक गाढव, शेपटी ओढली की तो चावेल. नाही चावणार, त्याच्या शेपटीला दात कुठेत. वर्गामध्ये आल्यानंतर गुरुजी खूप त्रासात होते, त्यांना त्रास होत होता. मुलांना म्हणाले, मुलांनो आज तुमचा अभ्यास तुम्ही करून घ्या. एक मुलगा, गुरुजी काय होते तुम्हाला? तुमचा अभ्यास करून घ्या. नाही नाही गुरुजी, काय होते तुम्हाला सांग ना, ऍक्च्युली काय होते? गुरुजी म्हणाले, काल रात्रीपासून मला गॅसचा त्रास होतोय. मुलगा, तुम्हाला गॅसचा त्रास होतोय? हो, काल रात्रीपासून गॅसचा त्रास होतोय. मग तुम्ही स्टोव वापरा ना. गुरुजी एका मुलाला म्हणाले, काय रे नेहमी दांडी मारतोस, नेहमी कधी येतोस कधी नाही येत? नाही, मी असाच येणार कधी कधी, असं सारखं नाही येणार. बोलले का? तुम्ही मला नेहमी फुसकुली देता. तुमच्यापेक्षा ते नायगावकर गुरुजींची शाळा बरी, ते मला खलखलाट देतात. बोले नायगावकर गुरुजींच्या शाळेत जातो का? हो, कधी कधी. मग तिकडे काही शिकला का? कविता करायला शिकलो ना मी. बोले कविता करायला? हो मग. सांग बघू एखादी कविता सांग. तर मुलाने कविता सांगितली. हल्दीच्या दिवशी नवरी पिवली पिवली होती. हल्दीच्या दिवशी नवरी पिवली पिवली होती, लग्नाच्या दिवशी पण नवरी पिवली पिवलीच होती. लगीन होऊन 1 महिना झाला तरी नवरी पिवली पिवलीच होती. आवरा पिवला पराचं कारण विचारलं व नंतर कळला तिला कावीळ झाली होती.